मंडळी, मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये आज सकाळी जोरदार पाऊस झाला. पण या पहिल्याच पावसात सायन हायवेजवळील सबवेमध्ये पाणी साचल्याचं चित्र हे समोर आले. आणि सायन परिसरातून हे जे चित्र आहे पाणी तुंबल्याचं, मुंबईची पुन्हा तुंबई झाल्याचं, मुंबई महापालिकेच्या कामकाजाचा, मान्सूनपूर्व कामाचा पर्दाफाश झाल्याचं त्याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी अजय मानेने. मुंबईत पावसाला सुरुवात झालेली आहे, पण या पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाले का हा सवाल जो आहे तो उपस्थित झालेला आहे. मी सध्या सायन हायवे इथून एवराड नगरहून आढावा घेतो आणि या ठिकाणी असलेला जो क्रॉसिंगचा सबवे आहे अंडरग्राऊंड, तो पूर्णतः पाण्याखाली गेलेल्याची धक्कादायक दृश्य आता समोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आता पंप जो आहे तो बसवण्यात आलेला आहे, त्याच्याद्वारे पाणी जे आहे ते बाहेर काढलं जातं. पण सध्या हा संपूर्ण पूल सबवे अंडरग्राऊंड जो आहे तो पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. भुयारी मार्ग आहे हा एवराड नगरच्या इथला, आणि इथून जर समोरच्या बाजूला जे आहे ते सोमया रुग्णालय, त्यामुळे चुनाभट्टी ते प्रतीक्षा नगर असा जर तुम्हाला पायी प्रवास करायचा असेल तर रस्ता ओलांडण्यासाठी, हायवे ओलांडण्यासाठी याच भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. पण तो भुयारी मार्ग आता संपूर्णतः पाण्याखाली गेलेला. काही स्थानिक रहिवासी सुद्धा या ठिकाणी आहेत. तुमचं नाव काय आणि सध्याची परिस्थिती काय? माझं नाव जितू जाधव आहे. मी इथला स्थानिक रहिवासी आहे. 20 मेला कप्तान मलिक साहेबांनी महापौरला लेटर दिला होता की स्वतः तुम्ही महापौर ताई इथे या आणि एकदा बघा आणि डागडुजी करा. जर का महापौर ताई आल्या असत्या तर ही वेळ आली नसती. तर अतिशय भयावह परिस्थिती आपण ही बघू शकतो, कारण की वायर खरं तर इलेक्ट्रिकच्या वायर सुद्धा या ठिकाणी आहे. त्यासोबतच नुकताच आता पंप जो आहे तो लावण्यात आलेला आहे, आणि त्या ठिकाणी सुद्धा जर हा रस्ता ओलांडण्यासाठी हा भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. पण आता या भुयारी मार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली पाहायला मिळते. गुडघ्या इतकं पाणी या भुयारी मार्गात भरलेलं पाहायला मिळते. त्यामुळं आता प्रशासन नेमकं काय उपाययोजना करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदम सह मी अजय माने, ABP माझा मुंबई.